श्री स्वामी समर्थ. म्हणजे भाद्रपद महिन्यातील तृतीय तिथीला हरितालिका तृतीया हे व्रत येत असतं, ज्याला तीज म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर हरितालिका तृतीयेचं व्रत जे आहे ते आपणास माहिती असेल की सौभाग्यवती स्त्रिया, कुमारिका, विधवा स्त्रिया सुद्धा मनोभावे श्रद्धेने करत असतात. श्री गणेश चतुर्थीच्या एक दिवस अगोदर हे व्रत येत असतं. अत्यंत प्रभावी हे व्रत आहे. महिलांच्या सर्व व्रतांमध्ये अत्यंत प्रभावी हे व्रत मानलं गेलेलं आहे. तर हे व्रत करत असताना आपणास मी सांगू इच्छिते की प्रत्येक वर्षी संकल्प करायची गरज आहे का? हा सुद्धा खूप जणींचा प्रश्न आहे. आणि सोबतच सौभाग्यवती स्त्रियांनी संकल्प करताना सकाळी म्हणजे पूजा सुरू करण्याच्या अगोदर संकल्प करायचा असतो. संकल्प करताना सौभाग्यवती स्त्रियांनी काय बोलायचं आहे, कशा पद्धतीने संकल्प करायचा आहे, सोबत कुमारिकांनी सुद्धा कशा पद्धतीने संकल्प करायचा आहे आणि काय बोलायचं आहे आणि हरितालिकेच्या पूजेमध्ये प्रार्थना काय म्हणावी आणि सगळ्यात शेवटी क्षमा प्रार्थना करताना काय मंत्र बोलायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझ्या YouTube चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा. त्यात संपूर्ण माहितीचा व्हिडिओ सांगितलेला आहे. लिंक तुम्हाला व्हिडिओची खाली भेटून जाईल. संकल्प अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने सांगितले आहे. नक्की व्हिजिट करा. श्री स्वामी समर्थ.